नाव सांगा मला. नाव सांगा मला. नाव संदीप कांडेकर. संदीप कांडेकर बरोबर उठ. हो हो बरोबर. माहित नाही धामाने का नाग आहे वाटतोय ना. नाग आहे. नाग आहे. नाग पाहिलं बरोबर वाटलं होतं नागच. संदीप कांडेकर ना. या ठिकाणी आलो आपण. संदीप कांडेकर यांच्या बंगलोच्या आवारामध्ये आलो इथे. आणि थोड्या वेळापूर्वी आपल्याला गायवड सरांनी फोन केला होता की त्यांच्या राहत्या घरामध्ये कंपाऊंडच्या आतमध्ये एक साप आहे. आणि इथे तुम्हाला दिसतंय इथे दारूची कुंडी म्हणजे जमिनीवरती लावली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की नागाची शक्यता आहे. आणि त्यानंतर कळतं आपल्याला की बऱ्यापैकी मध्यम आकाराचा नाग आहे. विषारी वर्गामधला तो साप आहे. आणि आता सध्या उन्हाळ्यामुळे हीट जास्त वाढलेली, उष्णता भडकली आहे. आणि मध्येच 1-2 पाऊस झाल्यामुळे अतिरिक्त उष्णतेमुळे अशा प्रकारचे सरपडणारे प्राणी कधी कधी राहत्या घराजवळ येऊ शकतात. तर विषारी वर्गातला साप असल्यामुळे याला सुरक्षित आपण ताब्यात घेऊ आणि नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही आता बघताय असं मात्र व्हिडिओ बघून कोणी रेस्क्यू करण्याचं काम मात्र करायचं नाही आहे. कारण हा पूर्णतः विषारी वर्गामधला साप आहे. आणि नागाची शक्यतो सवय आहे की त्याला जर दिवसा शिकार नाही मिळाले तर रात्री ते शिकारीसाठी बाहेर पडतात. आणि असे बाहेर पडल्यानंतर जिथे काही त्यांना लपायची जागा असेल तिथे ते लपतात आणि शिकारीची वाट बघत असतात. कदाचित बंगल्याच्या आवारामध्ये उंदीर त्याला दिसला असेल किंवा एखादा सरडा असेल, बेडूक असेल आणि ती शिकार घेण्यासाठी या ठिकाणी तो आलेला आहे. त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडून इकडून चांगला दिसतो. नाही तुमच्या पायाच्या इकडूनच्या बाजूला बघत नाही त्याचं हेड आहे तिथे. पडून सोडतो नाही नाही हां थोडं थोडं. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की बऱ्यापैकी मोठा आहे तो. आणि समोर तुम्हाला दिसतंय की त्याला ताब्यात घ्यायचा प्रयत्न जर केला पटकन ते फणा काढतात. समोर तुम्हाला दिसतंय. आणि बहुतेक त्यांनी शिकार घेतलेली आहे. आणि शिकार घेतल्यामुळे तो शांतपणे बसलेला आहे. का त्याची शिकार नसती घेतली तर अतिशय वेगाने तो गेला असता. मात्र शिकार घेतल्यामुळे त्या ठिकाणी तो थोडासा मंद झाला आहे. त्याला घेऊ आपण सुरक्षित ताब्यात नंतर पुन्हा निसर्गामध्ये सोडून देऊ. समोर तुम्हाला दिसतंय की थोड्या अंतरावरती आपण किट ठेवलं आहे. त्या किटचा वापर करून त्याला आपण जेवढं लवकर ताब्यात येते तेवढं लवकर ताब्यात घेऊ आणि पुन्हा त्याला नैसर्गिक त्या ठिकाणी सोडून देऊ.
साहेब बसू होते गप्पा मारले मला तर असं वाटलं की आपण तिकडून ते हे करतात त्याच्यातूनच निघाला. आता अगदी 5 मिनिटापूर्वी आम्ही सगळे मित्र कंपनी गप्पा मारत होतो आणि कांडेकर साहेबांच्या इथे या प्रांगणामध्ये जिथे कुठेही काही घाण नाही, अगदी मोकळी जागा आहे, ते त्यांना पायाजवळून काहीतरी गेल्याचा भास झाला आणि बघितलं तर काहीतरी जात आहे असं आमच्या लक्षात आलं. जवळ येऊन पाहिलं तर खूप मोठा साप आहे असं आमच्या लक्षात आलं. थोडंसं जवळून पाहिल्यानंतर गिरी साहेबांमुळे तेवढी एक कृपा झाली की धामीण आहे की नाग आहे ओळखता येतं. लक्षात आलं का हा नाग आहे आणि आम्ही लगेच गिरी साहेबांना फोन केला. या मोकळ्या आवारामध्ये आत्ताही मुलं खेळत होते. कदाचित तो साप जर कोणाच्या लक्षात आला नसता तर एखाद्या वेळेस इथला किंवा एखाद्याच्या दुसऱ्याच्या घरात गेला असता तर खूप मोठा अनर्थ टळला असता. हा साप आमच्या आवारातून निघून गेला असता तर आम्ही शांत झालो असतो, पण बाकीची कॉलनीतली माणसं मात्र सगळी अस्वस्थ राहिली असती. सगळ्या लहान मुलांचा जीव धोक्यात राहिला असता. परंतु आमचे मित्र आणि सर्पमित्र गिरी सर हे आमचे फोन केला की रात्री कोणतीही वेळ असो हजर असतात. त्यांना फोन केला, कदाचित चहा हातात घेतला असेल तसाच ठेवला आणि वहिनींना घेऊन ते इथं आले. पाहिल्याबरोबर त्यांनी सांगितलं की सर साप खूप मोठा आहे आणि त्यांनी ती रिस्क घेतली, तो पकडला. हे पाहिल्यानंतर आजूबाजूच्या सगळ्यांच्या लोकांच्या मनामध्ये एक मोठी धास्ती निर्माण झाली होती, पण साप गिरी सरांच्या हातात सुरक्षित गेल्यामुळं सगळे निर्धास्त झाले. आमच्याच कॉलनीतले काय संगमनेर तालुक्यातले आणि परिसरातले असे अनेक कुटुंब गिरी सरांमुळे बिनधास्त राहतात. थँक्यू सो मच गिरी सर. नमस्कार. संदीप कांडेकर मालपणी नगर यांच्या राहत्या घराच्या आवारामध्ये जो आपल्याला नाग सापडला होता, या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडतो.